नमस्कार मित्रांनो, मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते आणि आपण पाहत आहात ॲट प्रगती चळवळ. आजच्या या विशेष विश्लेषणाच्या शेवटच्या भागात आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहोत. आता पुढे काय? मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कसा सुटू शकतो? आंदोलन करावे की न्यायालयात जावे? सरकारने काय करावे? समाजाने काय करावे? आणि सर्वात महत्त्वाचे, संविधानाच्या चौकटीत कायमस्वरूपी तोडगा कसा निघू शकतो? या प्रश्नांनी पूर्ण समाज आज एका आशेने बघत आहे. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राने अनेक आंदोलने पाहिली, मोर्चे निघाले, उपोषणे झाले, सरकारही बदलली, अनेक आश्वासने मिळाली, समित्या स्थापन झाल्या, त्याचे अहवालही आले. कायदे सुद्धा झाले, अनेक GR आपण बघतोय, जसं की 2 ऑक्टोबरचा GR, न्यायालयीन निर्णय सुद्धा आले. परंतु आजही लाखो मराठा युवकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आमच्या भवितव्याचे काय? हा प्रश्न केवळ मराठा समाजाचा नाही, हा प्रश्न प्रत्येक त्या कुटुंबाचा आहे ज्यांना आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षेत संधी मिळावी आणि नोकरी मिळावी असे वाटते. आता सरकारने काय करायला हवे? माझ्या मते सरकारने सर्वप्रथम पारदर्शकता वाढवली पाहिजे. जात पडताळणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा नागरिकांना समजेल असा असावा. प्रमाणपत्र मंजूर झाले किंवा नाकारले तर त्यामागचे कारण स्पष्टपणे लेखी स्वरूपात मिळाले पाहिजे. प्रत्येक अर्जाची स्थिती ऑनलाईन दिसली पाहिजे. महसूल अभिलेखांचे संपूर्ण डिजिटायझेशन झाले पाहिजे. जुन्या नोंदी सुरक्षित ठेवण्यात आल्या पाहिजेत. यामुळे संशय कमी होईल आणि विश्वास वाढेल. समाजाने काय करावे? मित्रांनो, भावना महत्त्वाच्या आहेत, पण भावना आणि पुरावे यामध्ये फरक असतो. जर तुमच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे असतील तर ती व्यवस्थित जतन करा, वंशावळ तयार ठेवा, महसूल नोंदी गोळा करा, कायद्याची माहिती घ्या, गरज पडल्यास कायदेशीर मदत घ्या. कारण न्यायालयात घोषणा नव्हे तर दस्तऐवज बोलतात. आंदोलनाचे महत्त्व. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. परंतु आंदोलन नेहमी शांततामय असले पाहिजे, जे मराठा समाजाने केलेले आहे, अनेकदा केलेले आहे. कायद्याच्या चौकटीत असले पाहिजे, ते चौकटीतच केलं, संविधानिक मार्गानेच केलं. सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, जी गेली कित्येक दशक मराठा समाज घेतो. एका समाजाचा न्याय मिळवताना दुसऱ्या समाजाविषयी द्वेष निर्माण होणार नाही याची ही जबाबदारी आपलीच आहे. ती जबाबदारी पार पाडतो आपण. पुढील काळातील सर्वात मोठे आव्हान, आज महाराष्ट्रासमोर एक मोठे आव्हान आहे, ते म्हणजे सामाजिक न्याय आणि सामाजिक ऐक्य यांचा समतोल. आरक्षणाचा प्रश्न कोणत्याही समाजाविरोधात नसतो, हे मी स्पष्ट करतो. तो संधीच्या न्याय वाटपाचा प्रश्न असतो. चोरीची रक्कम डिवाइड करण्यामध्ये जो वाद असतो तो हा वाद नाही. म्हणूनच कोणत्याही समाजामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी सरकार, समाज आणि नेतृत्व या तिन्ही घटकांनी घ्यावी. तर मग कायमस्वरूपी तोडगा काय? माझ्या मते कायमस्वरूपी तोडगा 5 गोष्टींमध्ये आहे. पहिली, संविधानावर पूर्ण विश्वास. दुसरी, पारदर्शक प्रशासन. तिसरी,
पुराव्यावर आधारित निर्णय. चौथी, वेगवान आणि सुलभ न्यायव्यवस्था. पाचवी, राजकारणापेक्षा समाज हिताला प्राधान्य. ही 5 तत्वे पाळली तर कोणत्याही समाजाला न्याय मिळवून देणे अधिक शक्य होईल. माझे संपादकीय मत. मित्रांनो, आज सोशल मीडियाच्या युगात माहिती झपाट्याने पसरते. एक पोस्ट सेकंदात व्हायरल होते. पण प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. म्हणून कोणताही व्हिडिओ, भाषण किंवा दावा ऐकताना स्वतः प्रश्न विचारण्याची सवय लावा. अधिकृत कागदपत्रे तपासा, न्यायालयीन निर्णय वाचा, वेगवेगळ्या बाजू समजून घ्या. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण मतभेदांचे उत्तर संवाद, कायदा आणि संविधान यामध्येच आहे. युवकांना संदेश. माझ्या मराठा समाजातील युवकांनो, तुमचा संघर्ष शिक्षणासाठी असला पाहिजे, स्पर्धा परीक्षांसाठी असला पाहिजे, ज्ञानासाठी असला पाहिजे. संघर्ष करा, पण कायद्याच्या चौकटीत राहून. हक्क मागा, पण संविधानाचा आदर ठेवून. कारण संविधान हेच आपल्या अधिकारांचे सर्वात मोठे संरक्षण आहे. शेवटी मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न आजचा नाही आणि उद्याच संपणारा देखील नाही. पण प्रत्येक पाऊल जर कायदा, पुरावे आणि संविधानाच्या मार्गाने टाकले, जे आपण टाकतोय, गेली अनेक दशके आपण करतोय, तर कायमस्वरूपी आणि न्याय तोडगा नक्कीच शक्य आहे. आजचा हा विशेष विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचे मत आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि @प्रगती चळवळ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत वाचा, विचार करा, प्रश्न विचारा आणि संविधानाच्या मार्गाने सामाजिक परिवर्तन घडवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.